नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आज आम्ही जाणार आहोत ट्रेकिंगसाठी भैरवगड। भैरवगड हे चिपळूणपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर पाते या गावाजवळ आहे। काही कारणामुळे ऑलरेडी निघायला उशीर झालेलाच आहे। त्या माणसाचं नाव तुम्हाला नंतर सांगतो। चला तर आम्ही पाते या गावी पोहोचलेलो आहोतच। या ठिकाणी आम्ही गाडी पार्क करणार आहोत। बघूया आता चढायला आता आम्ही सुरुवात करणार आहोत। तो बघा, तो टोक दिसतोय तुम्हाला, तिथपर्यंत जायचं आहे। कदाचित तुम्हाला इथून जवळ वाटत असेल व्हिडिओमधून, परंतु साधारण 1.5 तास लागतो। ॲक्च्युली सुरुवातीचा अर्धा तास खूप कंटाळा येतो, कारण खूप पायऱ्या आहेत आणि दुपारची वेळ असल्यामुळे घामसुद्धा भरपूर जातो, डिहायड्रेशन होतं आणि दमसुद्धा लागतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्यासोबत पाणी जरूर ठेवा। एवढ्या कडक उन्हात जेव्हा हा हिरवागार निसर्ग पाहायला भेटतो, तेव्हा हा थकवा कुठल्या कुठे निघून जातो। 5 जण निघालो होतो, त्यातली एकाची हालत खूप कठीण झालेली आहे ॲसिडिटीमुळे। त्यामुळे मित्रांनो, आदल्या दिवशी खूप हलकं जेवा, भरपूर पाणी प्या, नाहीतर ट्रेकिंग करताना खूप दम लागतो। आता या ठिकाणचा ट्रेक असा आहे, जास्त चढ दिसत नाही आहे, पण आजूबाजूला एवढी गरमी आहे, गवतसुद्धा सुकलेलं आहे, सावलीसुद्धा नाही आहे। खूप कठीण जातो हा काळ। आत्ताच अर्ध अंतर पार केलेलं आहे। या पुढचा रस्ता हा पूर्ण जंगलातून आणि सावलीतून असणार आहे। तर बघता मित्रांनो, आता आम्ही जे पोचलेलो आहोत ते या टोकावरती, हा जो फ्री सरफेस दिसतोय रेड कलरचा, त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत। आणि इथून पुढे जो आमचा मार्ग असणार आहे तो पूर्ण झाडीतून, मोठमोठे दगड याच्यातून जाणार आहे। कुठेही ऊन दिसणार नाही आहे, त्याच्यामुळे ट्रेकिंग करायला खूप मजा येते। या ठिकाणी ही जी डोंगरातील जी दरी दिसते, त्या ठिकाणहून आम्ही भैरवगड फोर्ट या ठिकाणी जाणार आहोत। मोठा डोंगर पार करायच्या अगोदर एक गंमत म्हणून आमचे हे साहेब एक छोटा डोंगर चढण्याचा प्रयत्न करत आहेत। फायनली ते डोंगरावर पोचलेले सुद्धा आहेत। खरोखरच मी यांच्या साहसाला, यांच्या धैर्याला मी मनापासून सलाम करतो। शेवटी 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही भैरवगडावर पोचलेलो आहोत। गड शोधतोय, पण तो काही दिसत नाही आहे, पण तुर्तास या निसर्गाचा आनंद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। पोचल्यावरती आमच्या लक्षात आलं की आमच्याकडचं सगळं पाणी संपलेलं आहे आणि आता जेवायचं आहे। बघूया, इथे एक विहीर दिसते आम्हाला, पाणी आहे का? एवढं स्वच्छ पाणी आम्ही आयुष्यात कधी बघितलं नव्हतं। पाण्याचा खूप मोठा आता प्रॉब्लेम झालेला आहे। खूप तहान लागलेली आहे या रणरणत्या उन्हात। साधारण 12-1 वाजलेले आहेत। जेवायचं आहे, पाणी पण पाहिजे, पण पाण्याचा एक घोटसुद्धा शिल्लक राहिलेला नाही आहे। इथे आमचा एक दुसरा मित्र लांबवर नजर टाकून चित्त्यासारखी पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहे। बहुतेक त्यालासुद्धा पाणी भेटलेलं नाही आहे। आमचे हे साहेबसुद्धा दमलेले आहेत, ते पाणी शोधायला दुसरीकडे गेलेत। तोपर्यंत मी आपल्या मंदिरात जातो। अरे बापरे, हे काय? मला वाटलं गवारेडास आला की काय, पण नाही, या तर म्हैशी आहेत। ह्या वाटेमध्ये आता कोणी नाही आहे। खूप भीती वाटली ह्या म्हैशी बघून, कारण त्या अशा टवकारून बघत होत्या तशा काय अंगावर येणार आहेत। मला वाटते मला आता पळ काढलेलाच बरा। मित्रांनो, खालून वरती येईपर्यंत प्रवास चांगला चालला होता, पण आता सगळ्यांच्या बॉटलमधलं पाणी संपलेलं आहे। त्याच्यामुळे आता जेवण तर आणलेलं आहे, पण प्यायला पाणी नाही। त्यातलं काही मित्रांना पाण्यासाठी दुसऱ्या भागावर पाठवलं, काही मित्रांना देवळातच थांबवलं। मला पाणी भेटलं नाही म्हणून मी परत एकदा
देवळाच्या दिशेने निघालोय. तुम्ही बघताय तहानेने एवढे व्याकुळ झालो आहोत की आता साधी म्हैस पण मला गवा रेड्यासारखा भासू लागलाय. आता काही लोकांना ही वाट अतिशय सुंदर वाटत असेल, पण ह्या रोडला मी एकटाच आहे. पाण्याच्या शोधासाठी निघालो होतो. इकडे बघितलं, इकडे बघितलं, असं वाटतंय कुठला तरी एखादा जंगली श्वापद आला आणि अंगावर जर झेप घेतली तर माझं काय शिल्लक राहणार नाही. पण लवकरात लवकर इथून सटकलेलं बरं. भयान शांतता आहे एकदम. अचानक मला आठवलं की देवळाच्या पाठी भांडी-कुंडी असतात, तेथे पाण्याचा काही स्रोत आहे का बघूया. पण एक एक भांडं चप्पा चप्पा छान मारा, लेकिन पाणी की एक बूंद नाही मिली. बेकार अवस्था झालेली आहे. पहिल्यांदाच पाण्यासाठी एवढं तरसताना बघतोय, कारण परत 1.5 तास अंतर पार करून उतरायचं आहे. खूप आता ऊन, आता 2, 2:30, 3 वाजलेले आहेत. प्रश्न पडलाय आता जायचं कसं. डिहायड्रेशन आलं तर पायाची तर पूर्ण पत्रावळ्या होणार आहेत. मंदिर बघता छानसं मंदिर आहे. एवढी तहान लागून सुद्धा मंदिरात एकदम गार वाटत आहे. या साईडला खूप झाडी आहे आणि माझे मित्र अजून सुद्धा आलेले नाही आहेत. पाणी शोधायला गेलेले एका ठिकाणी बहुतेक आले. काय गुड न्यूज देतात का बघूया. पण हे पण हात हलवत आलेले आहेत. चला मित्रांनो, काय उपयोग नाही तर घरी गेलेलं बरं. परतीच्या वाटेला आम्ही लागलेलो आहोत. आता तर 3, 3:30 वाजलेले आहेत. घामाने पूर्ण अंग भिजलेलं आहे. एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत आहोत. हे मित्र तर एवढ्या फास्ट चाललेले आहेत जसं का खाली जाऊन त्यांना थम्सअप पेप्सी भेटणार आहे. अजून खूप अंतर आहे मित्रांनो. अरे आग लागली की काय. नाही, कोणतरी शेतीची भाजवण करत असावं. असं नका रे करू. एकतर इथं पाणी प्यायला नाही आहे. चला तर हळूहळू उतरायला लागतो. या साईडला बघितलं खूप मोठी दरी आहे. मित्रांनो, इथून बघताय ज्या सरफेसवरती आम्ही येताना आलो होतो तो सरफेस इथून दिसत आहे. खूप दूर दिसत आहे. तिथेच जायला साधारण 1.5 तास लागणार आहे. एवढीशी वाट दिसते ती. तिथे गेल्यावर थोडा आराम भेटेल. चला तर निघूया आता. जास्त वेळ घालून काही उपयोग नाही. पाण्याचा थेंब नाही. तर अशी आमची ट्रेक समाप्त होत आहे. मोठी फजिती झालेली आहे. आता पुढे व्हिडिओ करण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे, कारण पोटात पाण्याचा थेंब सुद्धा शिल्लक नाही आहे. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.